त्या ओपन स्पेसवर एक मंदिर आहे आणि एक झेंडा लावलेला आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आपण दिनांक 20 रोजी बंदोबस्तासाठी पत्र दिल्यानंतर 24 तारीख आपण कारवाईची निश्चित केली होती आणि दिनांक 24 रोजी त्या दोन्ही याच्यामध्ये प्रशासनाने लोकप्रतिनिधींना काही कॉन्फरन्समध्ये घेतलं नव्हतं का? महापौर म्हणतात की मला एकूणच जी कारवाई झाली महापालिकेची त्याच्या संदर्भात काही माहिती नाही. ही कारवाई संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची असल्यामुळे कुठल्याही लोकप्रतिनिधी याबाबत कुठली कल्पना आणि कारवाई पूर्ण सविस्तर तुम्हाला आलेल्या तक्रारी त्यानंतर तुम्ही तक्रार कोण देत होती आपल्याकडे रहिवाशांच्या तक्रारी होत्या आणि ह्या 2-2.5 महिन्यापूर्वीच प्राप्त झालेल्या होत्या. त्याच्यानुसार मधल्या काळात निवडणुका असतील सण वगैरे होते त्या निमित्ताने आपण ही कारवाई केली होती की आपण 24 तारखेला केली. नेमक्या काय तक्रारी होत्या आणि तिथं काय परिस्थिती होती? ओपन लेआउटमध्ये एक मंदिर आहे आणि झेंडा आहे. तिथे अशा स्वरूपाच्या हे दोन असल्यामुळे तिथे काही वाद होण्याची चिन्हे आहे. अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त मूर्तीची विटंबना नाही. कुठल्याही कचरा गाडीतून मूर्ती किंवा झेंडे आणलेले नाही आहेत. ते वेगळ्या गाडीतून. आता दोन्ही गटांची बैठक झाली काही वेळापूर्वी तुमच्यासोबत. काय नेमकं त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे? सकाळी दोन्ही गटाबरोबर आमची चर्चा झाली. पोलीस प्रशासनही आमच्यासोबत होतं आणि त्यात असं ठरलेलं आहे की 20 तारखेपर्यंत त्यांची बैठक घेऊन याबाबत एक निश्चित अंतिम निष्कर्षापर्यंत येण्याचं ठरलं. महानगरपालिकेची तोडफोड त्या महापालिकेच्या असतात आणि त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी महापालिकेने दिलेली नव्हती. असे बोललं जाते की खाजगी अन्सारी नामक आहे त्यांची जागा होती ती, त्यात काय तथ्य आहे? नाही, ओपन लेआउट आहे. ओपन लेआउट आहे आणि महापालिकेचा परिषद. शिंदे गटाने आरोप केलेला आहे की महापौर मुस्लिमात असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं. याच्यात काय म्हणणं आहे? यात काही तथ्य नाही. प्रशासकीय स्वरूपाची कारवाई होती प्रशासनाने केलेली आहे. 20 तारखेपर्यंत आपण मुदत दिली सर, तर 20 तारखेच्या नंतर त्या ठिकाणी मूर्ती आणि झेंडा बसणार आहे का? त्याच्या बाबतीतच निर्णय होणार आहे. तिथे बैठक घेऊन त्याबाबत नेमका निष्कर्ष काय काढायचा हे त्या बैठकीतून येईल. सर, तुम्ही संविधानिक का वाटलं नाही की आपण जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कानावर पूर्वकल्पना टाकून मग ही कारवाई करायला पाहिजे? कारण शहराचं वातावरण चिडलेली परिस्थिती निर्माण झाली असती तर. ही प्रशासकीय स्वरूपाची कारवाई होती त्यामुळे आपण त्यांना त्याची कल्पना दिली नव्हती. तुम्ही कल्पना दिली नाही सर, पण जे दुसऱ्या पक्षाचे लोक आहेत त्यांनी आरोप प्रत्यारोप केले, त्याचं राजकारण झालं. आता त्यांनी काय आरोप केले हा त्यांचा मुद्दा आहे, पण मी एवढं सांगू इच्छितो की प्रशासकीय स्वरूपाची कारवाई केली. तोडफोड में कितना नुकसान हुआ आपने महानगरपालिका? काचा 2 फोडलेले आहेत. म्हणजे काचेच्या व्हॅल्यूवर नकडे पण त्याचा गुन्हा आपण दाखल. किती लोकांवर गुन्हे दाखल झाले सर काल तोडफोड झाली? माझ्याकडे FIR ची कॉपी आलेली नाहीये पण मला 10 ते 12 यापुढेही अतिक्रमण मोहीम महापालिकेची चालू राहते. अतिक्रमण काढणे हा महापालिकेच्या प्रशासकीय स्वरूपाचं कामकाज आहे. त्यामुळे अतिक्रमण ही काढावीच लागतात. त्यामुळे तशी कारवाई विरुद्ध चालू राहणं ठेवायचं. आता ते 20 तारखेला जी बैठक ठेवली तर त्या 20 तारखेला बैठक नाही ठेवली. 20 तारखेला कारवाई आपण केलेली आहे आणि माझं समस्त परभणीकरांना नम्र निवेदन असेल की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका, कुठल्याही चेतावणीवर विश्वास ठेवू नका आणि आपले सण आता जे आहेत शांततेत आणि आनंदात साजरे. स्पष्ट केलंय की ती कारवाई जी होती ती प्रशासकीय स्तरावरची होती आणि महापालिकेकडून नियमानं नेहमीप्रमाणे अतिक्रमण काढण्यात येतो. तरी ठराविक समाजाचा विरोध आहे याला, काय सांगाल तुम्ही? ते विरोधसाठी काय म्हणत नाही मी, ते पॉलिटिकल त्यांचा विषय केला त्यांनी, जेणे की हे प्रशासकीय कारवाई होती. आता कमिशनर साहेबांनी तुमच्या समोर सांगितलंय आणि हा विषय मध्ये आता मला काय बोलायची गरज राहिली नाही असं मला समजतं. तुम्ही महापौर कसं पाहता तुम्ही? सर, मी शहराचा माझा दृष्टिकोन काय, जे आपल्या शहराचा विकास अगोदर व्हावा ह्या दृष्टिकोनामध्ये मी ग्राउंडला आहे. प्रत्येक जेव्हापासून मी चार्ज घेतलेला आहे सारखं मी विकासासाठी लढत आहे. शहरामध्ये लोकांचा जे इश्यूज येत आहे त्यावर आम्ही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करीत आहे. डे बाय डे आम्ही ते ग्राउंडवर जाऊन त्यांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून त्यांना जे मूलभूत सुविधा जे वंचित राहिलेले आतापर्यंत ते त्यांना कशी आपण द्यावी याच्यावर आमचं जास्त भर आहे आणि इकडे तिकडे आम्ही न पाहता आम्ही विकासाकडे काम करणार.
महापौर झाल्यापासून तुम्ही महापालिकेच्या विविध विभागाला भेटी दिल्या, शाळा असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, तुम्ही पाहणी केली, फार दुरावस्था होती. कसं चित्र आहे महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागाचं आणि काम करण्याचं? सगळं आपला परभणीचे जे अगोदरचा काळ असं गेलेला आहे, काम जे करायचं होतं ते काम झालेलं नाही. त्या अनुषंगाने आम्हाला ते पाठीमागे जायचं नाही सर. आता प्रेझेंट आपण कसं चांगलं करू शकतो याच्यावर आमचं लक्ष आहे. आता नेमकं काय प्रमुख तुम्हाला वाटते की काम करण्यासाठी सध्या स्वच्छतेचा विषय आहे सर. आपल्या परभणीमध्ये धुळाचं प्रमाण जास्त आहे आणि जी मूलभूत सुविधामध्ये पाणी ते आपल्यापाशी डेली येत नाही, जेणेकरून आम्ही त्यांचा ठराव घेऊन आमचे जे पाणी पुरवठा आहे त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन आपण कसा पाणी ऍक्टिव्ह डेली देऊ शकतात त्या अनुषंगाने आम्ही बोलत आहे. अभी फिलहाल में आपने कहा कि ये जो इतना बड़ा सेंसिटिव मामला था प्रशासन की तरफ था, आपको कुछ मालूम नहीं, लेकिन आज आप जो तो महापौर दोनों बैठे हुए, आपने ये पूरे अधिकारियों को बुलाकर आपके पास अभी ऐसे इशू लिए क्या कुछ कि भाई आप आगे आने वाले दिनों में? नहीं, अभी हम लोग ने अभी टाइम ही हुआ नहीं, कल ही इंसिडेंट हुआ और महापालिका में आज भी वो लोग मोर्चा लेकर आए थे. तो हमने सुना भाई उनकी भी पहले बात सुन लेते उनकी जो क्या डिमांड है, उसके बाद हम जो भी एक्शन लेना है हमारे तरफ से लीगली एक्शन हम लेंगे और उसके लिए कोई डिले नहीं होगा. जागा कोणालाच अलॉटमेंट नव्हती, अतिक्रमण होतं, तरी देखील मोर्चा काढण्यात आला. ते कसं पाहता तुम्ही ह्याच्याकडे? ते पर्सनल इंटेन्शन होतं त्यांचं काहीतरी ते स्वतःच्या बेनिफिटसाठी ते लढत आहे आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष घालत नाही. आमचं लक्ष एकच म्हणतो, विकासाकडे आमचं लक्ष राहील आणि विकास आम्ही नक्कीच करून दाखवणार. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी जो आरोप केला आहे की मुस्लिम महापौर आहे म्हणून झालं, सर्वप्रथम मी त्यांच्या आरोपाचं खंडन करतो. तो मुस्लिम आणि हिंदूचा विषय नाही, तो भारताचा नागरिक आहे आणि तो नागरिक महापौर म्हणून त्या ठिकाणी बसलेला आहे आणि कोणताही भारताचा नागरिक कोणत्याही कोणाच्या धार्मिक भावना दुखवतील असं वागणार नाही, असं आम्हाला या गोष्टीबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. आणि राहिला विषय त्या प्रकरणाचा, मी त्या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली असता 24/12/2025 रोजी त्या भागातील चांदणे नावाचे ग्रस्त त्यांनी पत्र दिलं होतं की त्या हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये काही लोक झेंडा लावून त्या ठिकाणी वादविवाद करत आहेत, तो झेंडा काढून टाकावा यासाठी कमिशनरनं 24/12ला SP ला पत्र दिलेलं आहे 2025 साली, म्हणजे महापालिका बसायच्या आधी, महापौर होण्याच्या आधी. तर आणि काल रात्री अचानक 3 वाजता जर तिथं प्रशासन करते तर प्रशासनाला हाताला धरून परभणी जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आणि महापालिकेचा आयुक्त नितीन नार्वेकर जो आहे याची पण नार्को टेस्ट करा. याला शहरात काय वातावरण बिघडवायचं का? आणि त्या भागातल्या कोणत्याच लोकांना, त्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती नसेल तर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. कारण की कोणतीही घटना घडायला तुम्ही रात्री 2ला आणि 3ला काय ही काय रजाकारी आहे का त्या पद्धतीने कारवाई करायला? पण याच्यावरून मला एकंदर असं दिसून येतंय की नितीन नार्वेकर याची नार्को टेस्ट सर्वप्रथम केली पाहिजे की त्याला 12व्या महिन्यातलं पत्र आणि काल रात्री पोलीस प्रशासन देत असेल तर प्रशासनाच्या संगमताना कुठेतरी परभणी शहरामध्ये एक अल्पसंख्याक समाजाचा चेहरा खुर्चीवर बसलाय, तिला डागाळण्यासाठी, तिची प्रतिमा खराब करण्यासाठी या पद्धतीचं राजकारण शिवसेना शिंदे गट करत आहे, मला असं दिसून येत आहे. उद्या त्याला आपण काय मांग करणार की हे पूर्ण षडयंत्र? या प्रकरणामुळे परभणी शहरातील नागरिकांच्या ज्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्या आहेत त्या भावना दुखवणाऱ्या या प्रशासनाचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करतोच व संबंधित कर्मचाऱ्यांवर, मनपा आयुक्तावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही उद्या सर्वजण मिळून प्रशासनाशी भांडू या विषयावर. सर्वप्रथम सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 3 येथे आज जे प्रकरण झाले मंदिर काढण्याचं, तर हे रात्रीच्या अंधारात झालेलं आहे. मी स्थानिकचा नगरसेवक आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये 4 नगरसेवक आहेत. आमच्या 4ही नगरसेवकांना याची कुठलीही कल्पना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, आयुक्तांनी, उपायुक्तांनी कुणी दिली नव्हती. सर्वात महत्त्वाचं जे हे प्रकरण झालंय याच्यामध्ये दोषी कोण आहेत यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. जर स्थानिकचा नगरसेवक मी आहे, प्रशासनानं कसलीही कल्पना आम्हाला दिलेली नाही. आता काय प्रशासन लागू नाही, काय नाही. महापौर बसलेला आहे, स्थानिकचा उपमहापौर आहेत, नगरसेवक आहेत, यांना कल्पना द्यायचं काम हे आयुक्त साहेबांचा आहे. त्यांनी काय कोणाला कल्पना दिली नाही. आणि जे एवढं मोठं षडयंत्र कोणी रचलं असेल तर आम्ही ह्याच्यासाठी एक समिती गठीत करू
आणि कारवाई करण्यात SP साहेबांनी याच्यातली पूर्ण चौकशी करण्यात पाहिजे आणि जे योग्य ती कारवाई करायला पाहिजे, कारण की समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. इथं दलित समाजाची जागा आहे आणि काही मारुती मंदिर पण आहे. श्री रामनवमी निमित्त मी आपल्या परभणी शहरातील सर्व नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो. महापौर म्हणून तुम्हाला वाटते कालच्या घटनेवरून? काल जी परभणी शहरामध्ये जी घटना झाली तर घटनेचा निषेध करतो की ज्या पद्धतीने काम करायचे प्रशासकीय काळामध्ये तर माननीय महानगरपालिकेने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जे काम करायचे सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या पद्धतीने काम करायला हवं होतं आणि ती नाही झालं आणि कुठे ना कुठे ते त्याला गालबोट लागण्यासारखं असं कृत्य झाल्यासारखं झालं आणि महानगरपालिकेच्या मालमत्तेचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालं. तर या दोन्ही गोष्टीचा मी कुठेतरी निषेध व्यक्त करतो आणि मी पुढील परभणीकरांना एवढंच सांगतो की कोणत्याही गोष्टींवर अफवांवर आपण विश्वास ठेवू नका आणि सर्व काही आपलं शांततेत आपण सर्व याच्यावर सोल्युशन करतो. काही जातीय शक्ती निकाला त्याबद्दल आपण काय बोलणार? परभणी ही सर्वधर्म समभाव या हिशोबाने चालणारे एक शहर आहे. ज्या पद्धतीने सगळे सणवार ज्या पद्धतीने हिंदू असेल मुस्लिम असेल ज्या पद्धतीने चालतं एकमेकांना सपोर्ट करणारे आहे आणि या ठिकाणी परभणीसारख्या शहरात जातीय तेढ निर्माण होत नाही ही मी तुम्हाला पाहिजे.